ओम नागवेकर मॉर्निंग स्टार संघाकडून सलामीची जोडी मैदानात. मॉर्निंग स्टार संघाकडून सलाम येतो. स्ट्राइक ला येतो राजा, नॉन स्ट्राइक एंड ला येतो पंकज. या आजच्या रणनीतील हा तिसरा सामना जो चालू आहे जनुमान माणिस वर्सेस मॉर्निंग स्टार रत्नागिरी यांच्यामध्ये. जनुमान आणि संघाकडून प्रथम गोलंदाजी टाकतो तो संकेत. समोर येतो फलंदाज राजा. पहिला चेंडू उजव्या हाताने मारा करेल आणि सुंदर चेंडू नुसता कट केला डीप स्क्वेअर मध्ये जातो. एकदा पूर्ण केलं, एक धावून आपला खाता खोलून दुसऱ्या डावासाठी धावतात, परंतु तत्पूर्वी चेंडू हातात असल्यामुळे उजव्या हाताचा फलंदाज करतो तो पंकज आणि शॉर्टची चेंडू होता नुसता दखल झालेला आहे. एक धावासाठी धावत होता, परंतु पंकजने त्याला नकार दिले आहे. धाव काही निघत नाही. बिनबाद एक. सुंदर गोलंदाजी प्रदर्शन. हा शॉर्टची चेंडू डीप स्कोर चेंडू पाहूया किती धाव मिळतात. एकदा बॉर्डरच्या दिशेने चेंडू जातो आहे आणि अशा तऱ्हेने दुसरी धाव केलेली आहे. दुसऱ्या धावेसाठी तिसऱ्या धावेसाठी धावत होत आणि अशा 3 धावेने आपला खाता खोलला आहे आणि या 3 धावेच्या मदतीने संघाची धाव संख्या झाली 4. बिनबाद 4. मॉर्निंग नाणी संघाकडून पहिलं षटक चालू स्थितीत आहे ते संकेताचं. आणि हा ओव्हरपिच चेंडू होता नुसताच कट केलेला आहे. एक धाव पूर्ण केलेली आहे राजाने. या राजांची वैयक्तिक धाव संख्या झालेली आहे 2. बिनबाद 5. संकेत आपल्या उजव्या हाताने मारा करेल तो समोर येतो आणि हा शॉर्ट पिच चेंडू होता आणि हा पंचांचा बाद असा इशारा आला. जेलबाद झाले. त्यांनी पहिला धक्का बसलाय तो मॉर्निंग स्टार रत्नागिरी संघाला. जागेसाठी मैदानात जातोय तो मॉर्निंग स्टार संघाकडून विजय. जय हनुमान मित्र मंडळ करले तीर्था कॉस्मेटिक पुरस्कृत करले ग्रामस्थ आयोजित भव्य नाईट ओव्हरऑल स्पर्धा भगवा चषक 2026. आजचा स्पर्धेचा पहिला दिवस. पहिल्या दिवसातील ताजा फलंदाज समोर आहे तो संकेत. आपल्या षटकातील शेवटचा चेंडू टाकेल तो विजयाला आणि नुसता ढकललेला चेंडू आणि धाव घेतला आणि रनाडोचा खतरा होता, परंतु खराब थ्रो असल्यामुळे धावचित होऊ शकला नाही. अशा तऱ्हेने एक धावेनं आपला खाता खोललंय ते विजयाने. संघाची धावसंख्या झाली आहे ती 1 षटकांच्या समाप्तीनंतर मॉर्निंग स्टार रत्नागिरी संघाची धावसंख्या झाली आहे ती 6. राज उजव्या हाताने मारा करेल मॉर्निंग स्टारचा खेळाडू आणि अशा अखूट टप्प्याचा चेंडू केलेला मिड विकेटच्या डोक्यावरून पाहूया. चेंडू हवेमध्ये आणि हा षटकार. पहिला षटकार आपल्या संघाकडून लावला तो विजयाने. संघाची धावसंख्या झाली आहे ती 12. दुहेरी धावसंख्येत प्रवेश केला तो मॉर्निंग स्टार रत्नागिरी संघाने. राज जयनुमान नाणी संघाकडून पुढील चेंडू टाकेल तो आणि हा सुंदर चेंडू निर्धाव चेंडू. धाव कोणती निघत नाही. आपल्या षटकातील तिसरा चेंडू विजयासाठी आणि हा पुलटा चेंडू जातो मिड विकेटच्या डोक्यावरून. पाहूया किती धावा आणि हा षटकार. काहीसे महागडे गोलंदाज. पहिल्या चेंडूवरती षटकार, दुसरा चेंडू निर्धाव, तिसऱ्या चेंडूवरती षटकार आणि आक्रमक पवित्रा घेतलाय तो मॉर्निंग स्टार संघाकडून फलंदाजी करताना विजयाने. धावसंख्या झाली आहे ती 18. 1 बाद 18. 1 षटकार खेळण्यासाठी तयार आणि हा सुंदर चेंडू नुसता गलीच्या दिशेने जातो चेंडू. 1 धाव पूर्ण करतोय आणि 1 धावेवर समाधान मानावं लागतं तो विजयाला. संघाची धावसंख्या झाली ते 19. आपला वैयक्तिक अशा 2 या धावसंख्येवर खेळत आहे. सलामीचा फलंदाज राज आणि राज यांच्या चाललेली आणि हा चेंडू हवेमध्ये पाहूया आणि हा झेल सुट्टा घेतलेला आहे आणि अशा तऱ्हेने दुसरा धक्का
मिळालाय तो फलंदाज आहे तो समोर सुशांत आणि हा धाव चितवण्याचा प्रयत्न होता परंतु तत्पूर्वी क्रीजमध्ये गेलेला आहे आणि अशा तऱ्हेने 2 षटकं संपलेले आहेत. 2 षटकांच्या समाप्तीनंतर मॉर्निंग स्टार रत्नागिरी संघाची धावसंख्या झाली आहे ती 19 घेऊन आलाय तो जयनुमान आणि संघावरून वेद समोर आहे तो संकेत आणि शॉर्ट पिच चेंडू पाहूया हा षटकार या 6 धावांच्या सहाय्याने संघाची धावसंख्या झाली होती. संघाची धावसंख्या झाली 2 षटकांच्या समाप्तीनंतर 25 याने विजयाने आणि हा लेग स्टिप करून जाणारा चेंडू निर्धाव चेंडू धाव महाराष्ट्र रत्नागिरीकडून हा पुढचा चेंडू नुसता जमिनीच्या सहाय्याने खेळलेला चेंडू एक धाव पूर्ण करतात दुसऱ्या धावेसाठी धावत आहेत आणि दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न होता परंतु सुंदर थ्रो एक धावेवर समाधान मानावं लागतं ते विजयाला. संघाची धावसंख्या झाली 26 लॉस ऑफ 2 प्रोग्रेस. पुन्हा एकदा वेट उजव्या हाताने मारा करेल आणि हा हवेमध्ये चेंडू पाहूया झेल होतो का परंतु सुरक्षित असल्यामुळे झेल का होऊ शकला नाही आणि अशा तऱ्हेने एक धाव मिळते. त्या एक धावच्या सहाय्याने संघाची धावसंख्या झाली ती 27. गोलंदाजी करेल तो समोर आहे राजा आणि अशा पिच चेंडू पाहूया झेल होतो का आणि हा झेल झालेला आहे. सुंदरसा झेल टिपलेला विकेट किपरने. अशा तऱ्हेने तिसरा धक्का मिळतो तो मॉर्निंग स्टार रत्नागिरी संघाला विजयाच्या रूपाने. विजय सुंदर फलंदाजी करत होते आपल्या संघासाठी. संघाकडून आता मैदान बसले 2 फलंदाज समोर आहे तो आणि संघाकडून वेद याने टाकले चेंडू आहे हवेमध्ये आणि हा बाद झालेला आहे. पहिल्या चेंडूवरती त्याने झेल देऊन बाद झाले ते विलास. अशा तऱ्हेने शंकर कदम 3 षटकांच्या समाप्तीनंतर मॉर्निंग स्टार रत्नागिरी संघाची धावसंख्या झाली आहे ती 4 बाद 27. आता या वैयक्तिक असं पहिलं आणि संघाकडून शेवटचं म्हणजे 4थं षटक घेऊन येतो आणि संघाकडून मनीष आणि स्ट्राईकला येतो सुशांत. मनीषाचा पहिला चेंडू आणि अशा चेंडू पाहूया किती धाव मिळतात त्या आणि गॅपमध्ये खेळलेला चेंडू जातो सीमारेषेच्या बाहेर 4 धावांसाठी आणि मॉर्निंग स्टार संघाची धावसंख्या झाली ती 31. पुढील चेंडू आणि हा सुद्धा आखूड टप्प्यात चेंडू पाहूया आणि हा झेल बाद होतोय तो सुशांत आणि अशा तऱ्हेने 5वा धक्का मिळतो तो मॉर्निंग स्टार संघाला. पुढील चेंडू घेऊन मनीष आणि हा सुंदर चेंडू तटून गेलेला एक धाव घेतोय आणि एक धावेवर मात्र समाधान मानावं लागतंय ते राहुलेला गोलंदाजी करेल आणि हा सुंदर चेंडू सुंदर तऱ्हेने तटवला चेंडू त्याच्या हवेमध्ये पाहूया किती आणि हा पंचांचा 6 धावांचा इशारा. शेवटचं षटक घणागती षटक म्हणावं लागेल मॉर्निंग स्टार संघासाठी. यानंतर होणारा सामना महालक्ष्मी साईनगर वर्सेस साई कृपा चिंचकर या दोन्ही संघाच्या कर्णधारांनी त्यासाठी मैदानात यायचं कॉमेंट्री बॉक्स मध्ये यायचं आहे आणि धरलेले 38 आणि शॉर्ट पिच चेंडू नुसता कट होऊन जातोय तो फायनल लेगच्या दिशेने. एक धाव मात्र पूर्ण केलेली आहे आणि एक धावावर मात्र समाधान होत आहे. अशा तऱ्हेने धाव संख्या झाली आहे ती 39. विजयासाठी जयनुमान आणि संघाला 40 धावांची गरज. 24 चेंडू आणि 40 धावा असा आहे. नाणी संघाकडून सलामाची जोडी मैदानात संकेत आणि राज बॉलरने मॉर्निंग स्टार संघाकडून पहिलं षटक घेऊन येतोय तो विजय.
स्ट्राईकला येतो संकेत आणि नाही स्ट्राईकला येतो राज. 40 धावांताने मारा करेल पंचांच्या उजव्या बाजूने आणि आखून टप्प्यात चेंडू दुसऱ्या टप्प्यात गाडीला पाहूया. एक खराब क्षेत्ररक्षण झालेला आणि एक धाव मिळते. मात्र त्या एक धावेने राज संकेताने आपलं खातं खोललेलं. संघाची धाव संख्या झालेली 1. विजयाचा पुढील चेंडूचा सामना करेल राज आणि ओरपी चेंडू पाहूया. चेंडू हवेमध्ये जातो. काय होते ते पाहूया आता. आणि हा चेंडू जातो सीमारेषेच्या बाहेर आणि 6 धाव मिळतात. या 6 धाव्याने आपलं खातं खोललं. राजाने संघाची धाव संख्या दिली 7. राजाला आणि हा शॉर्टची चेंडू आहे हवेमध्ये पाहूया. झेल होतो का आणि हा झेल. अशा तऱ्हेने पहिला धक्का मिळाला आहे तो जयनवान नाणी संघाला आणि पहिली सफलता मिळाली आहे ती मॉन्स्टार संघाला. राजाच्या रूपाने राजे 6 धाव संख्येवर बाद झाले. झेल बाद झाले. उजव्या हाताने मारा करेल. समोर येतो मनीष आणि आखू टप्प्यात चेंडू सुंदरसा कटवलेला आहे. एक धाव पूर्ण केला. चेंडू जातो सीमारेषेच्या दिशेने. दुसरी धाव पूर्ण केलेली आहे आणि अशा तऱ्हेने मनीषाने 2 धावांना आपला खाता खोल. सामना करेल तो मनीष आणि आखू टप्प्यात चेंडू सुंदर असा कट केलेला. एक धाव मात्र केला आणि धावची होण्याचा धोका होता परंतु तत्पूर्वी क्रीजमध्ये पोहोचलेले तो मनीष आणि अशा 1 बाद 10 षटक चालू आहे. पहिल्या षटकातील पुढील चेंडू घेऊन विजय. आता मात्र स्ट्राईकला येतो संकेत आणि हा पुढचा चेंडू होता पाहूया. झेल होते का आणि झेल सुटलेला आहे. खराब क्षेत्ररक्षण एकदा पूर्ण केले. दुसऱ्या धावेसाठी धाव होतात. अशा तऱ्हेने दुसरी धावी पूर्ण केलेली आहे. सुंदर रनिंग बिटवीन द प्रदर्शन आणि हा पंचांचा 9 बॉलचा इशारा. अशा तऱ्हेने फायदा घेतात का बघूया 2 फलंदाज. धाव संख्या दिलेले 13. मेजवानी म्हणायला लागेल. विजयाचा पुढील चेंडू आणि सुंदर चेंडू आणि सुंदर फटकार मारलेला पाहूया. चेंडू जातो सीमारेषेच्या बाहेर आणि पुरेपूर धाव संख्या होते ती 19. 1 षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धाव संख्या झाली आहे 1 बाद 19 मनीषसाठी आणि हा क्लीन गोल झालेला आहे तो मनीष. सुंदर गोलंदाजी करतोय तो राजा. पहिल्या चेंडूवर तितकी पराजित केलेली तो मनीषाला. अशा तऱ्हेने दुसरा धक्का मिळतोय तो मॉनिस्टार रत्नागिरी संघाला. राजा बॅट्समॅन वैभव पुढील चेंडूचा सामना करेल. विजयासाठी 40 धावांचं आव्हान आहे. नुसताच कट केलेला चेंडू 1 धाव घेण्याचा प्रयत्न आणि धाव पूर्ण केलेले. सुंदर रनिंग बिटवीन द विकेट 2 फलंदाजांमध्ये आणि 1 धावेच्या सहाय्याने संघाची धाव संख्या झाली 20. पुन्हा एकदा राजा आणि आखू टप्पा चेंडू हवेमध्ये पाहूया. झेल झालेला आहे आणि अशा तऱ्हेने राजा याला मिळालेली दुसरी सफलता आणि हा तिसरा धक्का म्हणावा लागेल. पुढील चेंडू सुंदर चेंडू मिड विकेटच्या दिशेने जातो चेंडू. 1 धाव मिळते. सुंदर क्षेत्ररक्षण मात्र समाधान मानावं लागतंय. 1 धावेने आपल्या मंदारने आपले खातं खोलले. संघाची धाव संख्या झाली ती 21 असल्यामुळे षटक टाकतो तो राजा. आपल्या षटकातील पुढील चेंडू आणि आखून टप्प्यात चेंडू आणि पंचांचा वाईड बॉलचा इशारा. अशा तऱ्हेने अतिरिक्त धाव संख्येत भर पडते. संघाची धाव संख्या झाली 22. राजाचा पुढील चेंडू आणि सुंदर चेंडू इतके सुंदरतेने खेळलेला पाहूया. हा चौकार सुंदर चौकार मारलेला आहे आणि 4 धावेने संघाची धाव संख्या होते ती 26. विजयासाठी अजून 14 धावांची गरज. 1 षटकाच्या समाप्तीनंतर आणि 4थं षटक चालू स्थितीत. षटकाच्या समाप्तीनंतर 3रं षटक चालू स्थितीत. पुढील चेंडू घेऊन राजा नुसता कट केलेला आहे.
चेंडू जातोय फिल्डरच्या हातामध्ये आणि डिस्प्ले झालेले एकदा पूर्ण केले दुसऱ्या धावेसाठी धावत आहेत अशा तऱ्हेने 2 धावा पूर्ण केलेल्या आहेत. या 2 धावाच्या सहाय्याने संघाची धावसंख्या झालेली आहे ती 28. नाणी संघाला 12 धावा. बॉलर ने विलास आपल्या षटकातील पहिला चेंडू टाकताना आणि पॉइंटच्या दिशेने खेळलेला चेंडू एकदा पूर्ण केलेले आहे. धावसंख्या झाली 29. 11 चेंडू 11 धावा. त्यातील दुसरा चेंडू घेऊन आता पुढे मारलेला चेंडू पाहूया. चेंडू हवेमध्ये आणि सुंदर असं क्षेत्ररक्षण एक धाव मात्र मिळाले. एक धावाने संघाची धावसंख्या झाली आहे ती 30. पुढील चेंडू टाकेल तो आणि हा शॉर्ट पिच चेंडू उजव्या एसटीच्या खूपच बाहेर जाणार चेंडू. अनुराग झापरेकरांचा व्हाईट बॉलचा इशारा. अशा तऱ्हेने अतिरिक्त धावसंख्येत भर पडते. धावसंख्या झाली ती 31. पुन्हा एकदा विलास उजव्या हाताने मारा करेल. टप्पा चेंडू आणि क्रीज आउट झालेला आहे. सुंदर एसटी रक्षक त्याचं काम पार पाडलंय ते एसटी रक्षकाने. 9 चेंडू आणि 9 धावा. पुढील चेंडू घेऊन सर्वेशाला आणि हा शॉर्ट पिच चेंडू डिस्करला जातो. एक धाव पूर्ण केलेली आहे. पाहूया दुसऱ्या धावेसाठी धावतात आणि सुंदर थ्रो मात्र 2 धावा रोखू शकले नाहीत. या 2 धावाच्या मदतीने संघाची धावसंख्या झाली आहे ती 33. 8 चेंडू आणि 7 धावा. पुन्हा एकदा विलास पुढील चेंडू टाकेल. सर्विसाला सुंदर गोलंदाजी. मिडन चेंडू 7 चेंडू 7 धावा. सुंदर गोलंदाजी करतो तो विलास. चांगलं जखडून ठेवलंय ते सर्वेशाला. पुन्हा एकदा विलास आपला पुढील चेंडू टाकेल. सर्वेशाला विजयासाठी 7 चेंडू 7 धावांची गरज. हा चेंडू सुंदर होता आणि अशा तऱ्हेने षटक संपलंय. 3 षटकांच्या समाप्तीनंतर जयनवान नाणी संघाची धावसंख्या झाली आहे ती 33. विजयासाठी जयनवान नाणी संघाला 6 चेंडूंमध्ये 7 धावांची गरज आहे. राहुल 6 चेंडू आणि 7 धावा. पहिल्या चेंडूवरती पहिली धाव घेतलेली आहे. पाहूया दुसरी धाव घेतात आणि अशा तऱ्हेने रनआउटचा खतरा होता आणि 2 धावा पूर्ण केल्या. सुंदर रनिंगचं प्रदर्शन मिळत आहे बघायला आपल्याला या 2 संघाकडून 2 फलंदाजांकडून. संघाची धावसंख्या झाली होती 35. 5 चेंडू आणि 5 धावा. 5 चेंडू आणि 5 धावा. शॉर्ट पिच चेंडू होता आणि आज झेल बाद झालेले आहे. 5 धावा आणि हा सुद्धा हवेमध्ये चेंडू पाहूया झेल होतो का. झेल घेतलेला आहे आणि अशा तऱ्हेने पुन्हा एकदा धक्का बसतो नाणी संघाला. गरज आहे ते विजयासाठी जयनवान नाणी संघाला. एक धाव घेतलेली आहे. पाहूया दुसरी धाव घेतो का आणि अशा तऱ्हेने दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि 2 धावा घेतलेल्या आहेत. दोन चेंडूंमध्ये 3 धावांची गरज. कंपल्सरी चेस राहील स्कोर त्याची फलंदाजांनी नोंद घ्यायची आहे. 2 चेंडूंमध्ये 3 धावांची गरज. सुनील साईनगर आणि साईप्रभा चिंचकरी लाईनमॅनने आपापली जागा घ्यायची कृपया.
2 चेंडू आणि 3 धावा आणि आपण चेंडू पाहूया खेळ होते अशा तऱ्हेने जयहनुमान नाईस चटकार अशा तऱ्हेने नाणी संघ विजयी झालेला आहे. विजयी संघाचं हार्दिक अभिनंदन. यानंतर होणारा सामना